नमस्कार शेतकरी मित्रांनो, मैत्री कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पीक विमा आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या घरच्या कम्प्युटरवरून कसा भरायचा हा आपण याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला एक इंटरनेट ब्राउझर आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरती ओपन करायचंय. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये PMFBY सर्च करायचं आहे. सर्च बार मध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट pmfby.gov.in वरती क्लिक करून तिला ओपन करायचं. त्यानंतर इथं दोन ऑप्शन दिसतील आपल्याला, साइन इन आणि रजिस्टर. आपण इथं साइन इन करूयात. साइन इन करून बघायचं. जर तुमचा मोबाईल नंबर आधी पीक विम्यासाठी वापरला असेल तर तुम्ही साइन इन करू शकता. जर नसेल तर तुम्ही रजिस्टर सुद्धा करू शकता. इथं मी आता साइन इन करतोय. लॉग इन फॉर फार्मर. इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. इंटर कॅपचा कोड. हा कॅपचा कोड जसा टाईप करायचा आणि रिक्वेस्ट फॉर ओटीपी वरती क्लिक करायचे. बी तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचं. लॉग इन झाल्याच्या नंतर असा एक इंटरफेस तुमच्या समोर असेल. आपल्याला इथे मागील ऍप्लिकेशन सुद्धा इथं ऍप्लिकेशन टॅब मध्ये दिसतील. आपण आता फक्त अप्लाय कसं करायचं ते बघूयात. तर अप्लाय फॉर इन्शुरन्स वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा काही डेटा इथे ऑटो फिल असतोय, ऑटोमॅटिकच आलेला असतो. इथे आपल्याला सिलेक्ट करायचे प्रधानमंत्री फसल विमा योजना. हे सिलेक्ट केल्यानंतर सीझन आणि वर्ष आपोआपच येईल. परत आपल्याला इथं बँकिंग नेम म्हणजे पासबुकवर जे नाव आहे, जशी स्पेलिंग आहे तशी आपली इथे एंटर करायची आहे. त्यानंतर तुम्ही एज वगैरे मोबाईल नंबर चेंज करू शकतात आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. इथं रिलेटिव्ह नेम, मोबाईल नंबर, एज, कॅटेगरी निवडायची आहे, जेंडर निवडायचे, फार्मर टाईप स्मॉल, मीडियम, मार्जिनल असं तुम्ही निवडू शकता. फार्मर कॅटेगरी तर ऑनर आहे का, टेनंट आहे का, शेअर क्रॉपर आहे तर ऑनर. जर टेनंट तुम्ही जर भाड्यावर जमीन घेतली असेल तर टेनंट म्हणून तुम्हाला ते अप्लाय करायचंय. त्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे इथं एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचंय. इथं बँक डिटेल्स मध्ये आपल्याला तुमचे मागील जे बँक डिटेल आहेत ते तुम्हाला इथं शो होतील. तुम्हाला जर त्याला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही इथून कंटिन्यू करू शकता. नसता तुम्ही इथं ऍड न्यू बँक डिटेल वरती क्लिक करून नवीन सुद्धा बँक डिटेल ऍड करू शकता. आता इथं लँड डिटेल आपल्याला टाकायची आहे. लँड डिटेल मध्ये आपण ऍड न्यू सुद्धा करू शकतात किंवा तुमची पहिली जी डिटेल आहे ती जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही इथं डायरेक्ट तुम्ही क्रॉप निवडायचे. आता इथं माझे सोयाबीन आणि तूर हे दोन पिकं मिक्स आहेत, त्यामुळे मी मिक्स क्रॉपिंग हा पर्याय निवडतो. याच्यामध्ये माझी तूर आहे. तर 3:1 असा रेशो आहे, म्हणजे 3 माझे सोयाबीनचे तास आहेत आणि तुरीचे 1 तास आहे. अशा पद्धतीनं. आणि सोईंग डेट म्हणजेच तुमची लागवडीची किंवा पेरणीचा दिनांक इथं आपल्याला तो एंटर करायचा आहे. 15 जून एंटर केले मी. इथं तुमचा 7/12वरील खाता क्रमांक असतो, तो इथं तुमचा गट क्रमांक. अशा पद्धतीनं व्हेरीफाय केलं जातं.
आणि असं व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याला इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं. तुम्ही बघू शकता ऍड बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण सोयाबीन आणि तूर ह्या पीक विम्यासाठी अप्लाय केलेलं आहे. आता इथं अपलोड डॉक्युमेंट्स हा पर्याय दिसेल. इथे तुम्ही डॉक्युमेंट अप्लाय करायचे, अपलोड करायचे. इथं बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचंय आणि अपलोड बटनवरती क्लिक करायचं. अशी टिक मार्क आली की असं समजायचं की आपलं हे डन झालेलं आहे. अन्यथा एखाद्या वेळेस तुमचं 500 किलोबाईट पेक्षा जास्त जर फाईल साईज असेल तर ती अपलोड होणार नाही. तुम्हाला ती एडिट करून 500 पेक्षा कमी करावं लागेल. त्यानंतर अपलोड युअर डॉक्युमेंट्स लँड रेकॉर्ड्स इथं क्लिक करून तुमची 7/12 सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायची. त्यानंतर मी अपलोड बटनवरती क्लिक करतो. आता सोईंग सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाहीये, तुम्ही नाही अपलोड केलं तरी चालतंय. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. इथं आपल्याला प्रिव्ह्यू बघायला मिळेल. इथून तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकतात. काही जर दुरुस्ती करायची असेल तर गो बॅक टू एडिट फॉर्म मागे जाऊन तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता. आता मी याला सबमिट करतो.